गुड मॉर्निंग एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासात आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि फॉर्मेशन ऑफ कॉन्केव, कॉन्व्हेक्स आणि प्लेन सरफेस ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये सर्वप्रथम अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्याख्या तयार केली. त्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट, ऑब्ट्यूस आणि झिरो कसा तयार होतो त्याची माहिती मिळवली. आपली जी माहिती आहे ती अशी: जर एखादा द्रव पदार्थ एखाद्या सॉलिडला पूर्णपणे ओला करत असेल तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा झिरो असतो. एखादं लिक्विड, एखादा द्रव पदार्थ सॉलिड सरफेसला पूर्णपणे ओलं करत नसेल तर त्याच्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस असतो. आणि जर एखादा लिक्विड सॉलिड सरफेसला अंशतः ओलं करत असेल त्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट असतो. सो फॉर द लिक्विड which completely wets the solid, angle of contact is 0. For the liquid which partially wets the solid, angle of contact is acute. And for the liquid which does not wet the solid, angle of contact is obtuse. जर angle of contact obtuse असेल तर लिक्विडचा सरफेस सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये कॉन्व्हेक्स असतो. जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट असेल तर लिक्विडचा सरफेस सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये अक्यूट किंवा कॉन्केव येतो. आणि जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झिरो असेल तर लिक्विडचा सरफेस जवळजवळ प्लेन येतो. एक शेवटची कंडिशन त्याच्यामध्ये आपली राहिली होती, फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इक्वल टू 90 डिग्री. ॲक्च्युली असं पॉसिबल नसतं, पण एक हायपोथेटिकल कंडिशन आहे. एक हायपोथेटिकल लिक्विड आपण घेतलं जे की सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. हे लिक्विड एक काल्पनिक आहे जे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 तयार करतं असं. त्याच्यासाठी कंडिशन कॉन्व्हेक्सिटी आणि कॉन्केव्हिटी याची कंडिशन आपल्याला स्टडी करायची आहे. कन्सिडर हिअर, इथं बघा फिगरमध्ये काय दिलं. एक सॉलिडचा सरफेस आहे, हा एक लिक्विड त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, हा एअरचा भाग आहे. लिक्विडचा मॉलिक्यूल सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्याच्यावर दोन फोर्स काम करणारे जे पूर्वी आपण पाहिलेले आहेत ते. एक असतो AP जो की ॲडिशिव्ह फोर्स आहे ड्यू टू मॉलिक्युल्स ऑफ सॉलिड. AC नोटेशन थोडेफार चेंज होऊ शकतात. मागच्या याच्यात मी AC इकडं दाखवलं होतं, AP खाली दाखवलं होतं, पुस्तकामध्ये थोडासा बदल आहे. AC नेट कोहेजिव्ह फोर्स ड्यू टू मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड आणि AR हा रिझल्टंट असेल. जर हायपोथेटिकल लिक्विड आपण असं घेतलं की ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री असेल तर असं प्रॅक्टिकली आढळून येतं की त्याचा रिझल्टंट जो असतो तो सॉलिड सरफेसला पॅरलल असतो. आणि हा पॅरलल असलेला सॉलिड सरफेसला असलेला जो रिझल्टंट आहे तो कोहेजिव्ह फोर्स सोबत 45चा अँगल करतो. आणि जी टँजंट टाकलेली आपण ती टँजंट लिक्विडच्या सरफेसला आहे, म्हणजे सॉलिड सरफेसमधला आणि लिक्विड सरफेसमधला अँगल किती येईल? 90 डिग्री. त्यालाच आपण काय म्हणालो, द टँजंट अँगल बिटवीन टँजंट अँड सरफेस ऑफ सॉलिड अँड मेजर्ड ऑन द साइड ऑफ लिक्विड, इट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती येईल? 90 डिग्री. आणि AC जो आहे म्हणजे कोणता? कोहेजिव्ह फोर्स ड्यू टू लिक्विड मॉलिक्युल्स. That cohesion force makes an angle of 45 degree with the resultant and also with the tangent. किंवा आपण दुसऱ्या शब्दामध्ये असं सांगू शकतो, कोहेजिव्ह फोर्स हा सॉलिड सरफेस सोबत आणि टँजंट सोबत सारखा अँगल करतो, तो आहे 45 डिग्रीचा. मग इथे जर आपण कंडिशन घेतली आता, हा सुद्धा अँगल किती येईल? 45 डिग्री. याच्यामध्ये जर आपण याला कंप्लीट केलं फिगर आणि पायथागोरसच्या याच्याप्रमाणे हा झाला हायपोटेन्यूस, ही वन साइड असेल. मला कॉस ऑफ 45 सांगा. कॉस ऑफ 45 डिग्री इक्वल टू ॲडजसंट साइड म्हणजे AR डिवायडेड बाय AC इक्वल टू कॉस ऑफ 45 किती असतं? 1/√2 मीन्स AR बाय AC इक्वल टू 1/√2.
So we can write here capital AR equal to AC by √2. ही एक कंडिशन झाली. तुमच्या पुस्तकामध्ये थोडीशी चूक झालेली. AP इक्वल टू केलं आपण AP मधलं आणि AC मधलं अँगल नुसार रिलेशन घेऊ शकत नाही, कारण AP हा ॲडिशिव्ह फोर्स आहे जो की सॉलिडमध्ये आहे, AC हा कोहेसिव्ह फोर्स आहे जो की लिक्विडमध्ये आहे. आणि प्रॅक्टिकली तर पाहिलं तर या दोन्हीमधला अँगल हा 90 पेक्षा मोठा येतो. पण आपण टँजंट मधला अँगल बघत आहोत. टँजंट मधला आणि सॉलिड सरफेस मधला जो अँगल आहे तो आहे 90 डिग्री हायपोथेटिकल लिक्विडसाठी. आणि म्हणून त्याच्यासाठी कंडिशन तयार होते. ह्या दोन्हीमधला अँगल जर 90 असेल तर AC नं AR सोबत आणि टँजंट सोबत केलेला अँगल होतो 45 डिग्री. ही जर कंडिशन आपण फॉलो केली, सो cos of 45 इक्वल टू द AR बाय AC, therefore AR इक्वल टू द AC बाय √2. जर अँगल 90 डिग्री असेल तर ही कंडिशन फॉलो व्हायला पाहिजे. आता थोडासा बदल करू खऱ्या कंडिशनला. इफ कॅपिटल AR is greater than this AC by √2. See here, AR is greater than AC by √2. जर AR म्हणजे कोणता रिझल्टंट फोर्स, इट इज ग्रेटर दॅन 1 by √2 times AC. What is AC? AC is cohesive force. If AR is greater than AC by √2, then this AR will be on the side of solid. And if it is on the side of solid, means molecule A cannot remain here. It moves in upward direction. In another words, we can say that if AR is greater than AC by √2, means AP, that is adhesive force, becomes greater than cohesive force. And if adhesive force is greater than cohesive force, AR lies on the side of solid. Therefore, this molecule A will be pulled in upward direction, forming concave surface. So, if AR is greater than AC by √2, then the surface will be concave. This is called concavity. Now what is convexity? If second part is AR is less than AC by √2. See here, जर हा रिझल्टंट हा AC पेक्षा लहान असेल, मीन्स AC मोठा झाला थोडक्यात as compared to AP. If AC is greater than AP, the resultant lies on the side of liquid. If this resultant lies on the side of liquid, means this molecule A will pulled in downward direction, forming which type of surface? Convex surface. So this condition is for convex surface of liquid. So this is convexity and concavity. साध्या सोप्या शब्दामध्ये लक्षात घ्या. एक हायपोथेटिकल लिक्विड आहे जे की सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं, त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर 90 होत असेल, याचा अर्थ या टँजंट मधला आणि सॉलिड सरफेस मधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 होतो. कोहेसिव्ह फोर्स हा दोघांसोबत टँजंट सोबत सरफेस सोबत 45 डिग्रीचा अँगल करतो. जर असं होत असेल तर आपण cos of 45 ही कंडिशन टाकली, AR इक्वल टू AC बाय √2. जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 होत असेल तर ही कंडिशन फॉलो व्हायला पाहिजे. आता जर असं झालं की AR हे AC बाय √2 पेक्षा मोठं झालं, म्हणजे रिझल्टंट हा AC बाय √2 पेक्षा मोठा होत असेल तर रिझल्टंट हा सॉलिडच्या साईडला पडेल. आणि सॉलिडच्या साईडला जर पडला तर हा मॉलिक्यूल नक्की वर सरकणार, म्हणजे सरफेस कोणता तयार होईल? कॉन्केव्ह. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट. विरुद्ध जर AR हा AC बाय √2 पेक्षा लहान झाला, इफ AR इज लेस दॅन AC बाय √2, याचा अर्थ AR हा AC बाय √2 पेक्षा लहान असेल, म्हणजे AC मोठा होतो AP पेक्षा. AC जर मोठा झाला AP पेक्षा, म्हणजे ॲडिशिव्ह कोहेसिव्ह फोर्स हा ॲडिशिव्ह फोर्स पेक्षा मोठा झाला, तर रिझल्टंट हा लिक्विडच्या साईडला येईल. रिझल्टंट लिक्विडच्या साईडला आला तर हा सरफेस असा खाली ओढला जाईल. खाली ओढला गेला म्हणजे कसा तयार होईल? कॉन्व्हेक्स. ती कंडिशन झाली कॉन्व्हेक्सची. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस. ही झाली कंडिशन, एक हायपोथेटिकल कंडिशन होती. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री असेल तर कॉन्व्हेक्सिटी, कॉन्केव्हिटी ही तुमच्या पुस्तकात दिलेलं, फक्त थोडी सुधारणा करायची, APच्या ऐवजी AR घ्यायचं. हा एक पार्ट इथं.
सो कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह आणि प्लेन सरफेस कसा तयार होतो आणि ही एक कंडिशन आपण हायपोथेटिकल पाहिली. आता आणखी एक छोटासा पण महत्त्वाचा पार्ट आपल्याला बघायचा, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस. जेव्हा एखादं लिक्विड आपण सॉलिडच्या सरफेसवर टाकलं, एक तर त्याचं ड्रॉप तयार होईल किंवा ते असं पसरतं. मग ड्रॉप तयार झाला तर त्याचा शेप कसा येऊ शकतो आणि पसरलं तर कशा पद्धतीने पसरू शकतं, स्प्रेड कसं होऊ शकतं, हे कशावर डिपेंड असेल तर त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन आणि सॉलिड लिक्विड मधला फोर्स आणि सोबत एक सॉलिड लिक्विड पेअर मधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. व्हेन अ लिक्विड इज केप्ट ऑन सरफेस ऑफ सॉलिड, it will form either drop or it will spread on the surface of solid. It depends upon, it will spread or it will form drop. It depends upon the surface tension and angle of contact between the given solid liquid pair, which solid is in contact with which liquid, that is angle of contact. तर हे अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर आणि सरफेस टेन्शनवर शेप ऑफ लिक्विड ड्रॉप डिपेंड असतो. मी इथं गृहीत धरलं आपण एक सॉलिडचा सरफेस आहे आणि त्याच्यावर लिक्विड आपण टाकलं. पहिल्या फिगरमध्ये लिक्विडचा ड्रॉप अशा पद्धतीने तयार झाला, दुसऱ्याच त्याच्यामध्ये लिक्विडचा ड्रॉप असा तयार झाला. याच्यामध्ये T1 हा सरफेस टेन्शन असेल, त्याच्यात 3 इंटरफेस आहे. सॉलिड हा लिक्विडचा ड्रॉप आणि वर आहे एअर. 3 स्टेट्स ऑफ मॅटर एकत्र आहेत असं म्हणू आपण इथेही. मग T1 इट इज फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बिटवीन दिस सॉलिड अँड लिक्विड इंटरफेस. T2 it is force due to surface tension due to or between the interface between this air and solid. And finally T3 it is the force due to surface tension between the interface of air and liquid. Solid liquid interface मुळे तयार होणारा surface tension जे असेल त्याच्यामुळे येणारा फोर्स असेल त्याला T1. एअर आणि सॉलिड इंटरफेस मुळे सरफेस टेन्शनचा जो फोर्स असेल तो असेल T2. आणि एअर आणि लिक्विड ह्या इंटरफेसमध्ये सरफेस टेन्शनमुळे येणारा फोर्स असेल तो असेल T3. दोन फिगरमध्ये तसं एक्सप्लेनेशन. लाईक T1 with the force due to surface tension between the interface of solid and liquid. T2 it is force due to surface tension between, that is force between due to surface tension, it is solid and air interface. And last T3 is force due to surface tension between this air and liquid interface. So here we can write this is angle of contact here, and here it is like this. Here it is acute and here it is obtuse. So we can write here equation, this T2 is equal to T1 plus T3 into cos of theta. T1, T2, T3 काय आहेत माहित आहे. सॉलिड लिक्विड इंटरफेस मध्ये जो फोर्स आहे T1 सरफेस टेन्शन मुळे येणारा, एअर आणि सॉलिड ह्या इंटरफेस मध्ये सरफेस टेन्शन मुळे येणारा फोर्स आहे T2 आणि एअर आणि लिक्विड इंटरफेस मध्ये सरफेस टेन्शन मुळे येणारा फोर्स आहे T3. मग इथे इक्वेशन तयार झाले. T2 जो फोर्स सॉलिड लिक्विड इंटरफेस सॉलिड एअर इंटरफेस मुळे येणारा इक्वल टू T1 सॉलिड लिक्विड इंटरफेस मुळे येणारा फोर्स प्लस T3 इंटू कॉस ऑफ थीटा. ह्याला कसं मांडता येऊ शकतं बघा. देअरफॉर दिस T2 मायनस T1 इक्वल टू T3 इंटू कॉस ऑफ थीटा. And finally we can write cos of theta is equal to T2 minus T1 divided by T3. So this is the relation between these three forces: solid liquid interface of force,
एअर सॉलिड इंटरफेस आणि एअर लिक्विड इंटरफेस सरफेस टेन्शनमुळे येणारे फोर्स त्यांच्यामधलं हे रिलेशन झालं. cos of theta equal to T2 minus T1 upon T3. Now, first condition. If this T2 is greater than T1 and T2 minus T1 is less than T3. Condition नीट लक्षात घ्या. T2 is greater than T1 आणि T2 minus T1 हे T3 पेक्षा लहान असेल. हे जे T2 मोठे आहे कशापेक्षा T1 मध्ये, म्हणजे एअर सॉलिड इंटरफेसचा जो फोर्स असेल सरफेस टेन्शनमुळे येणार तो मोठा असेल कशापेक्षा, सॉलिड लिक्विड इंटरफेसमुळे येणाऱ्या फोर्सपेक्षा. आणि आणखी त्या दोन्हीची वजाबाकी ही T3 म्हणजे एअर लिक्विडच्या इंटरफेसपेक्षा लहान आहे. अशा वेळेस T2 मोठा असल्यानं cos of theta is equal to इथं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह होणार. लेस दॅन 1 आहे पण पॉझिटिव्ह आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज इक्वल टू इथं ॲक्यूट. म्हणजे ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा तयार होतो त्याच्यासाठीची कंडिशन ही पहिल्या फिगरमध्ये दाखवतो. थीटा लेस दॅन 90 म्हणजे ॲक्यूट अँगल तयार झाला. सो T2 इज ग्रेटर दॅन T1 असेल, T2 मायनस T1 लेस दॅन T3 असेल तर कॉस थीटा हे पॉझिटिव्ह असतं आणि असं जर झालं तर थीटा ॲक्यूट तयार होतो. आता नेक्स्ट कंडिशन सेकंड. इफ T2 इज लेस दॅन असेल T1, पहिले T2 मोठं होतं T1 पेक्षा, आता T2 लेस दॅन T1 असेल अँड T1 minus T2 is less than T3. T1 minus T2 less than T3 असेल. cos of theta is negative. आता cos of theta काय होईल, निगेटिव्ह. T2 जर T1 पेक्षा लहान ठेवलं, T2 T1 पेक्षा लहान असेल तर म्हणजे T1 मोठा असेल तर वरचा अंक मायनस निगेटिव्ह येईल. पण T1 मायनस T2 ची वजाबाकी केली तर T3 पेक्षा लहान आहे म्हणजे cos थीटा हा तुमचा लेस दॅन 1 असतो. जर असं असेल तर हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज ऑब्ट्यूस. थीटा ऑब्ट्यूस होतो आणि लिक्विडचा ड्रॉपचा शेप जो असेल तो असा असेल. पहिल्या वेळेस तो असा असेल जर कंडिशन अशी असेल. T1 मायनस T2 म्हणजे कोण, सॉलिड लिक्विड इंटरफेसचा फोर्स मायनस असेल सॉलिड एअर इंटरफेसचा फोर्स, लेस दॅन असेल तो सॉलिड एअर इंटरफेस किंवा लिक्विड एअर इंटरफेसचा फोर्स. म्हणजे दुसरी कंडिशन शेप ऑफ ड्रॉप कसा तयार झाला तो अशा पद्धतीने. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येतो ऑब्ट्यूस ग्रेटर दॅन 90. थर्ड कंडिशन इफ T2 minus T1 is equal to T3. जर T2 minus T1 equal to T3 टाकलं, therefore cos of theta equal to 1 आणि cos of theta 1 असेल तर theta equal to 0 डिग्री. 0 डिग्री असेल तर त्याचा ड्रॉप व्यवस्थित तयार होईल. लिक्विड जे वॉटर सारखं लिक्विड असतं त्याच्यासाठी ही कंडिशन तयार होत असते. केरोसिन सारखं लिक्विड असेल त्याच्यासाठी ही कंडिशन तयार होते. मर्क्युरी सारखं लिक्विड असेल त्याच्यासाठी ही कंडिशन तयार होते. हे झालं T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 असेल तर कॉस ऑफ थीटा बरोबर 1 येतं आणि कॉस ऑफ थीटा इक्वल टू 1 म्हणजे थीटा इक्वल टू 0. लिक्विड पूर्णपणे ओलं करणार त्याला. आणि लास्ट आणि शेवटची कंडिशन असेल फोर्थ कंडिशन. इफ T2 minus T1 is greater than T3. जर T2 minus T1 हे greater than T3 असेल त्यालाच OR करू शकता. This T2 is greater than T1 plus T3. T2 minus T1 हे खूप मोठं असेल, T2 is greater than असेल T1 plus T3. ही कंडिशन प्रॅक्टिकली शक्य नसते आणि हे cos of theta जो असेल cos of theta is greater than 1 हे प्रॅक्टिकली शक्य नसतं. आणि असं जर लिक्विड असेल एखादं
ते लिक्विड जर सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते फक्त स्प्रेड होतं, त्याचा ड्रॉप कुठल्याही आकाराचा तयार होत नाही. हे झालं शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड. सॉलिडच्या सरफेसवर एखादं लिक्विड टाकलं तर त्याचा ड्रॉप कशा आकाराचा तयार होतो त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. तुम्ही कधी चंकुराचं पान किंवा कमळाचं पान पाहिलं, त्याच्यावर पडलेलं पाणी पहा, काय होईल, त्याचा ड्रॉप तयार होतो, त्याला पूर्ण ओलं करत नाही. मर्क्युरी जर कधी तुम्ही पाहिला, हातावर घेतलं, तुमच्या हाताला ते ओलं करत नाही, इकडे तिकडे सरकतं, तो असा ड्रॉप तयार होतो. पाणी जर आपल्या हातावर घेतलं तर पाण्याचे जे ड्रॉप असतात त्याच्यावर पडलेले दवबिंदू कधी पाहिले तुम्ही, ड्यू, ते पाहिलं तुम्हाला हे असं दिसतं. पाणीच त्या कमळाच्या पानावरचं आणि पाणी गवताच्या पात्यावरचं फरक पडला की नाही. हे दोन्हीचा हा फरक, हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं तयार होत असतो आणि त्याचा आकार जो लिक्विड सॉलिडचा असतो, लिक्विडचा ड्रॉप जो तयार होतो सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये, तो कसा तयार होतो त्याचं हे एक्सप्लेनेशन असेल. तर शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड, आणि इथं असेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर 90 डिग्री असेल, कॉन्व्हेक्सिटी आणि कॉन्केव्हिटीची कंडिशन. इथं मेजर पार्ट आपला ह्या चॅप्टरचा तयार झाला. त्याच्यानंतर थिअरॉटिकल आहे छोटासा पार्ट, तो पण नंतरच्या तासामध्ये बघू.